हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एज इट इज डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। ज्याला 5 एकर जमीन आहे का गावामध्ये चांगले कार्यकर्ते आहे का त्यालाच निराधार म्हणून त्यालाच पगार दिला जाते। मोदी फक्त 9 एकर वाल्याकडेच लक्ष देतो म्हणलं, बाकीकडे देत नाही। शेतकऱ्याकडे लहान शेतकरी असलं त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही। नाही 3 वर्ष आधी ठाकरे सरकारच्या टायमाला आम्हाला 14,000 रुपये भाव भेटला होता। खूप आधार कसा येईन आम्हाला हे याचे किती भाव वाढे, कशाचे वाढे, अजून साखराचे वाढे, अजून शेंगदाण्याचे वाढे, सगळी महागाई झाली सर। पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा। नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आता अंबडमध्ये आहोत। अंबडच्या या कापूस मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत। कापसासाठी हा जिल्हा जो आहे, जालना जिल्हा, तो प्रसिद्ध आहे आणि गेल्या काही काळापासून कापूस असेल, सोयाबीन असेल, या पिकांना अधिकचा भाव मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांची थोडी अडचण झालेली आहे। काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, काही इथे काम करणारे तरुण आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत। आज आपल्याकडे महाराष्ट्रामधलं जे क्षेत्र आहे कापसाचं, ते 42 लाख हेक्टर वरती कापूस होतो, म्हणजे 42 लाख हेक्टर वरती कापूस होतो। सरासरी उत्पादन जे कापसाचं होतं पूर्वी आपल्याकडे ते 6-7 क्विंटल होतं एकरी, ते आता कमी कमी होतंय, ते 3 ते 4 क्विंटल एकरी इतक्यापर्यंत येऊन थांबलेला आहे। आणि आजचा जो भाव आहे कापसाचा तो 6,700 रुपये, मी ज्यावेळेला चेक केला त्यावेळेला मार्केटमध्ये। तुम्ही शेतकरी आहात का तुम्ही इथं काम करता? शेतकरी आहे सर। शेतकरी हो, खाली बसा जरा। तुम्ही मला सांगा की तुमच्या घरी किती शेती आहे? 4 एकर आहे सर। आणि काय लावलं होतं? कापूस। कापूस लावला होता, काढला कापूस? हो। किती खर्च येतो कापसाला 4 एकराला? 4 एकरला येतो कमीत कमी 70 ते 80 हजार येतो सर। तुमचे पैसे किती झाले? विकला का कापूस? विकला? विकला नाही आणखी, अजून विकला नाही? नाही. का बरं? आता सध्या हे भावच नाही एवढं। भाव नाहीये त्यामुळे हा. नाही विकला. वाट बघता तुम्ही? वाढ हा आता जर विकला तर काय फायदा होणार नाही? नाही, फायदा नाही होणार ना सर। अच्छा, मग आता तुम्ही इथं काम का करताय? हे हमाली का बरं? मग आता शेतीला डबल धंदा नाही ना, तिकडे पाणी नाही एक तर, मग त्याच्यासाठी तिकडे आपल्या शेतीत नाही पुरणार म्हणून आपण कापूस हे हमाली करतो तिथे। म्हणजे इरिगेशन झालेलं नाही शेतीचं, सगळी कोरडवाहू आहे। करोड हो, मग ह्याच्यानंतर काय पीक कापसानंतर? काहीच नाही, म्हणजे वर्षात एकच पीक? एकच पीक आहे सर। अच्छा, आणि त्यालाही भाव नाही? त्याला भाव आहे पण इतका नाही ना, असं आपल्याला कमीत कमी 8,000 पर्यंत पाहिजे, परवडत नाही ना। किती भाव असला तर परवडेल? कमीत कमी 10,000 तरी पाहिजे समजा. कमीत कमी 10,000 तरी 10,000 कमीत कमी 10,000 रुपये आला तर परवडेल? थोडेफार परवडेल. थोडंफार पडेल. मग आता तुमच्या घरातलं कसं भागतं? तरी किती वर्ष झाला भाव कमी आहे? खाली बस जरा। हा? किती वर्ष झाला हा भाव कमी आहे? भाव कमी कमी 2 वर्षापासून भाव कमी, 1 वर्ष भाव वाढला. एकच वर्ष भाव वाढला फक्त. एकच वर्ष वाढ? एकच वर्ष वाढला. कधी वाढला होता? 2020-19 ला वाढेल हा। अच्छा, मग तो भाव कमी असल्यामुळे तुम्हाला गेले 3 वर्ष फायदा झालाय का नाही झालाय? थोडाफार जेवढा पाहिजे तेवढा भात नाही, नुकसान होतं. उत्पन्न त्याच्यामुळे हे नाही ना, उत्पादन खर्च पण निघत नाही. नाही। काय नाव तुमचं? दीपक धुराजी शेळके। किती मुलं आहेत तुम्हाला? एक मुलगी एक मुलगा आहे। शाळेत जातात का? हो सर। घरचा खर्च कसा भागवता? घरचा खर्च याच्यावर काही आपल्या शेतीत जीवावर काही, काही शेतीवर, काही हमालीवर? हा हमालीवर। समजा नाही हमाली केली तर भागेल का? नाही भागणार सर, नाही भागणार? नाही। अच्छा, तुमच्या घरी किती शेती आहेत मित्रांनो? तुझ्या घरी आहे का शेती? तुझ्या घरी किती शेती? 10 एकर. 10 एकर. मोठा शेतकरी आहे तू. मोठा शेतकरी पण काय पुरत नाही सर, त्यात का बरं? काय उरतच नाही, त्यामुळे तर कामाला दोन सर. तू शिकला नाही का तू? शिकलो 10वी. अच्छा, घरच्या परिस्थितीमुळे शिकता नाही आलं? हो. काही का बरं? घरची काय काही परिस्थिती? कर्जाची अडचण होय, अशीच पैशाची अडचणीमुळे कर्जाच्या अडचणीमुळे नाही शिकला? पैसे. हो. मग आता किती कापूस आहे तुझ्याकडे? कापूस एक 40 क्विंटल असं. 40 क्विंटल. विकला का नाही अजून? नाही, वाट बघतोय. वाढ समजा नाही कापसाचा भाव वाढला तर मग काय करणार? मग द्यावाच लागेल. वजन कमी होतं का तोपर्यंत? हो होतं, घट होती. घट होते. मग घट झालं तर अजून नुकसान होईल ना? नुकसान होईल पण आशा समज भाव वाढण्याची आशेवर थांब. आशावर. सरकारकडे काय मागणी आहे आता? सरकार जे म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांचं वीज बिल जे आहे तो माफ करतोय, आम्ही महिलांना पैसे देतो. तुमच्या घरातल्या महिलांना आले का पैसे? 1500? हो आले आले, एकच महिन्याला. एकच महिलेनं आले? हो. मग त्यांनी काय थोडाफार आधार? त्याने काय आधार होणार सर? 1500 रुपयावर आधार कसा येईन आम्हाला? का बरं? हे याचे किती भाव वाढे, कशाचे वाढे, अजून साखराचे वाढे, अजून शेंगदाण्याचे वाढे, सगळी महागाई झाली सर। परवडत नाही. परवडन कसे ते
त्याला डबा जर पहिल्याने 1500 1300 1400 रुपयाला होता, आता जर 1900 रुपयाला झालं काय परवडणार? आता ही सगळी लोक येतात तुमच्याकडे, महाविकास आघाडीवाले पण येतात आणि महायुतीवाले पण येतात. ते म्हणतात आम्ही आल्यानंतर भाव देऊ. आता ते शिंदे साहेब, फडणवीस साहेब ते म्हणतात आम्ही आल्यावर भाव देऊ. तुम्हाला वाटतंय का भाव मिळेल? भाव यायचे कोणी समज हे महायुती सांगता येत नाही, समज भाव देईन म्हणून असं विश्वास वाटत? विश्वास नाही. अच्छा. तुम्ही जर समजा आता मला एक गोष्ट सांगा की तुझ्याकडे 10 एकर शेती आहे, दुसरं काही उत्पन्न घेऊ शकत नाही याच्यानंतर? पाणी नसल्यामुळे नाही घेऊ शकत ना सर. पाणीच नाही. नाही. मी इथून धरण जवळ आहे ना, एक काका काहीतरी मगाशी मला सांगत होते. किती? 60 किलोमीटर जायकवाडी धरण. हा, तिथलं पाणी अजून आलं नाही का? नाही येत पाणी ना. आता मागणी केलेली आहे सर आता, पण ते मागणीला काय होतं काय म्हणतात, इलेक्शन लागलेले आहे आणि आता आमचे काय म्हणते त्याला ते संघर्ष चालू होता. पाणी संघर्ष समितीचा संघर्ष चालू, ते अध्यक्ष पाटील साहेब आहे रोयलागडचे. आता ते शरद पवार बी साहेब आले तिथं, त्यांच्याकडून मागणी केली बाबा आमची सरकार आली, तुमची सरकार आली समजा, तर आम्हाला हे बॅरेज करून द्या. तर आमच्या भागा इथं जालना जिल्ह्याला पाणीच नाही. आता इथून नांदेडला पाणी जातो आणि इथं जवळ पाणी नाही प्यायला, इथून कुठंच पाणी नाही हे समजा. इथं आता जे पाईपलाईन चालली झालेला, हे पाणी बी जे लोकांना इथं नळ काढायचं ते बी बंद करून टाकले सर. आणि तू म्हणता सर लाडकी बहिणीचे 1500 रुपये काय करता ते 1500 रुपयाला सर तुम्ही? 1500 रुपये काय आहे ते 1500? अरे एक 15 दिवसाला 1500 रुपये दिले आणि 16 दिवस लगेच तेलाचे भाव, खोबऱ्याचे भाव सगळे वाढून टाकले. काय भाव यात? काय करता तुमचे ते 1500ला? परवडत नाही. नाही बरं, म्हणजे त्यांनी जे समजा विधानसभा लोकसभेच्या अगोदर जर दिली असते तर मग लोकांना सांगतं त्यांची इलेक्शन आला, इलेक्शन किती दिवस राहिले ते 1 महिना. अरे 1 महिन्याच्या नंतर त्यांनी ते वाढून दिले. त्यांना वाटलं बाबा आता आपण येत नाही विधानसभेला, लोकसभेला आपण पडलो, मग आता काय करायचं, लाडली बहीण काढली. काही महिला बँकमध्ये उभा होत्या, मी त्यांना विचारलं का तुम्हाला कशाला उभा आहे, तुम्हाला लाडली बहिणीसाठी काल 15. म्हणजे चांगलं झालं तुम्हाला 1500 रुपये. त्याने म्हणजे 1500ला काय करता भाऊ, इथं महंगाई किती वाढली. ते म्हणले का आता 1300ला डबा, किती डबा गेला ते. अच्छा. तुम्ही काय करता दादा? तुम्ही काय करता काम? शेतीच करतो. काय किती आहे शेती तुम्हाला? हाय 8-9 एकर. 9 एकरात काय लावलंय? सरकी आहे, सोयाबीन आहे. कशाला भाव मिळतो? व्यवस्थित भाव आहे, सगळे व्यवस्थित भाव आहे. भाजप सरकार चांगलं आहे, पोट भर द्यायला लागलं. एक गावात 9-9, 10-10 लाख रुपये दिले, कशाची कमी नाही. काय कशाचे पैसे मिळाले तुम्हाला? आता लाडकी बहिणीत पैसे मिळायला लागले, पगारी मिळायला लागले, घरकुल मिळायला, कशाच कसले पगार मिळाले तुम्हाला? आता निराधारची. निराधार कोण आहे तुमच्याकडे घरात? आई आहे आमची. निराधार कशी तुम्ही आहेत ना? नाही आम्ही आहे ना, आपण आई निराधार नाही का? आई कशी निराधार? लेख असताना आई कशी निराधार? नाही, ऐकून लेख असताना आई नाही आणि वडील नाही ना. निराधार कोणाला म्हणतात? ज्याला कोण नाही त्याला निराधार म्हणतात. निराधारचे पैसे तुम्ही असंच भरले काय? हा, असंच भरले हा, आहे ना? ते चुकीचे पैसे घेतले बरं का, असं नका करू दुसऱ्याचं. हा, काय काय ज्याला 5 एकर जमीन आहे का, गावामध्ये चांगले कार्यकर्ते आहे का, त्यालाच निराधार म्हणून त्यालाच पगार दिला जाते. आणि जो खरा निराधार आहे का, गावामध्ये तो एका कोपऱ्यातच दाबलेला असतो. जे घरकुल ज्याला भेटतंय का, ज्याच्याकडे 4 एकर जमीन आहे आणि ज्याला खरंच 4 पत्राची रूम आहे आणि झोपडी आहे, त्याच्या घरापर्यंत कुठलंही सरकार गेलेलं नाहीये, कुठलंही बीजेपी सरकार कुठेही गेलेलं नाहीये. आज माझ्या शेताला रस्ता आहे, जिल्हा परिषदला रस्ता लागलेला आहे. तो रस्ता आतापर्यंत मजबूतीकरण झाला नाही. त्या रस्त्याला गावाला जायला रस्ता नाहीये माझ्या. आज रिलायन्स पंपापासून तर पारनेर गावापर्यंत जायला रस्ता व्यवस्थित मजबूतीकरण नाहीये त्याचं. आम्हाला आमदार साहेबाच्या हाताने 1 महिना झाला लेटर दिलं घरकुलाचं, 1 रुपये खातर पडा नाही, फक्त बोल थापा देते. आज पडन उद्या पडन, आज पडन उद्या. आणि आणखीन घरकुलाच्या फायली लोकांकडून घेणं चालू आहे या मतदानासाठी. यांना लक्षात ठेवा बरं का, यांना 9 एकर शेती आहे आणि आई निराधार म्हणून यांची पेन्शन घेते. यांना पूर्ण लक्षात, अधिकारी जर बघत असले यांना लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्हाला किती शेती आहे? आम्हाला 19 एकर सर. काय काय मोदी फक्त 9 एकर वाल्याकडेच लक्ष देतो म्हणलं, बाकीकडे देत नाही. शेतकऱ्याकडे लहान शेतकरी असलं त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. नाही यावेळेला ज्याच्याकडे जास्त शेती आहे त्याच्याकडे लक्ष देणार. आमच्या शेतात जायला रस्ता पण नाही, शिरनेर ते माडीपर्यंत असे गड्डे की लयच. आम्ही लय बारा अर्ज केले, तहसीलला गेलो, चौघड गेलो, गड्डे इतका लय चिखलातून जायला लागत. तरी पण असं दरवर्षी स्वतः मुरमासाठी ट्रिपासाठी पैसे करतो आम्ही. लोक पैसे देत नाही तरी बी आमच्या खिशातून निघाले तिथं रस्त्यासाठी टाक लागते. आणि नंतर म्हणते की बाबा तुम्हाला रस्ता करून देऊ, हे करून देऊ, इलेक्शन येऊ, ग्रामपंचायत येऊ, कोणी जरी आलं तर म्हणते तुम्हाला रस्ता करून देऊ आणि तुमच्या शेतापर्यंत हे करू. मतदान झालं आम्हाला सगळे विसरून जातात.
तुझी पण शेती का मित्र? हो शेती 19 एकर आहे 19 एकर. आई वडिलांच्या नावावर. आई वडिलांच्या नावावर. तुम्ही काय केलं होतं? आम्हाला सर पिकच नाही, पाणीच नाही, मालाला भाव नाही, काही नाही. ते लेबर पेमेंट मध्येच आमचं सगळं मायनस होऊन कसं काय? कस काय 30,000 रुपये तर लेबर पेमेंट दिली कापूस वेचणीची. कापूस आला 26 क्विंटल, बाकीचा 60-70 हजार रुपये त्याला हे लागला आम्हाला खर्च. आता तुम्ही सांगा विकायचं काय आणि लोकांना द्यायचं काय? मग काहीच पकडत नाही. 2-3 वर्ष आधी ठाकरे सरकारच्या टायमाला आम्हाला 14,000 रुपये भाव भेटला होता. आता हे मोदी साहेब येते, हे बीजेपीचे लोक येते, आम्ही हे देऊ ते देऊ, 1500 रुपये काय खिशातून द्यायले का? हे गव्हर्नमेंटचा पैसा आहे, हे गरिबांचा पैसा आहे, जीएसटीचा पैसा आहे, IGSTचा पैसा आहे. हा पैसा आहे कशाचा? ते त्यांच्याकडून द्यायलेत का? हे घे बाबा मी माझा बंगला विकून देतो, गाडी विकून देतो. कोणता माणूस आहे की जो MLA झाला, MP झाला, MLA झाला, त्याच्यानंतर त्याच्याकडे फॉर्च्युनर येते, BMW येते, मर्सिडीज येते, कुठून येते? हे बंगले येतात कुठून येतात? सांगा ना तुम्ही मला. एक मिनिट यांचं काहीतरी मला बघू द्या. लाडकी बहीण बंद करा, पण शेतीमालाला भाव द्या. लाडकी बहीण बंद करा पण शेतीमालाला भाव द्या. कापूस, सोयाबीन, ज्वारी, गहू याला भाव द्या. लाडक्या बहिणीला 1500 दिले की कापसाला आणखी 5,000 नाही येऊ शकतं. 4 वर्षापूर्वी सोयाबीनला काय भाव होता? आज काय भाव होता? 7,000 रुपये सोयाबीन निघलं होतं 4 वर्षापूर्वी. आज काय भाव होता सोयाबीन जातं? 4,000 रुपये चालला आज. हमी भाव आहे 4,892 रुपये. कधी खरेदी चालू झाली का आजपर्यंत? कुठं नुसती घोषणा आहे, खरेदी कुठं चालू झाली का आजपर्यंत? नाही झाली, कुठं चालू नाही. त्याला यावेळेला मग काय शेतकरी काय विचार करतात? यावेळी शेतकरी पूर्णपणे परिवर्तनासाठी पुढारलेला आहे आणि शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की जे शेतकऱ्याच्या मालाला भाव देईल, जे शासन शेतकऱ्याच्या हितासाठी राहील, जे शेतकऱ्याच्या मुलांना शिक्षण देईल, जे शेतकऱ्याच्या आई वडिलांना आरोग्य देईल, त्यासाठी शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीची पाठीमागे उभं राहायचं. महायुती सरकार देत नाही का शिक्षण, आरोग्य? आमचा प्रश्न तुम्ही ऐकला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आपण सरकारवर नंतर जाऊ. मी एका शेतकऱ्याचं पोरग आहे. मी तुम्हाला सांगतो, माझ्या अंगावरच्या कपड्यावर तुम्ही जाऊ नका. माझ्या घरात आम्ही दोघं भाऊ आणि वडील असा कुटुंबाचा विस्तार आहे. आमच्याकडे 46 एकर जमीन आहे. माझ्या 46 एकर मध्ये मी ज्या दिवशी हिशोबाला बसतो, शेवटी 46 एकर मध्ये माझ्या हातात वार्षिक 8 किंवा 9 लाख रुपयाच्या वर माझ्या हातात येत नाहीत. वार्षिक शेतीमधले 8 किंवा 9 लाख रुपये 46 एकर मध्ये जर येत असतील तर ती शेती करायची का, हे तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही सांगा तुम्हाला हे पूर्ण प्रॉफिट आहे का त्यात खर्च पण आहे 9 लाखात? माझं प्रॉफिट असू द्यात 9 लाख रुपये, पण 46 एकर मध्ये जर मला 9 लाख रुपये येत असतील तर एका एकरला किती पैसे मला नफा आहे, तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन सांगा. मी आपण कॅल्क्युलेट करू ना, आपण 46 भागिले 9 करू, आपण बघूया इथं जातं काय जवळपास 5.51,000 रुपये, म्हणजे 51,000 रुपये एकरनी आम्हाला जर नफा येत असेल तर हा 5 एकरवाला 6 एकरवाला शेतकरी त्याला वार्षिक 3 लाख रुपये जर घरात आले तर तुमचं 3 लाख रुपये किती दिवस तुम्हाला पुरतात, तुम्ही आम्हाला सांगा. यावर्षी सोयाबीनचा खर्च एवढा झाला. सोयाबीन इकलं 4,000 आणि एकरी खर्च झाला 15,000. एकरी उत्पन्न झाली 10 ते 12,000, म्हणजे -4,000 सोयाबीनच्या खर्चामध्ये मायनस. आणि आता पुढं क्रॉप घ्यायचा तर पाणी नसल्यामुळे त्याच्यामध्ये काही पेरू शकत नाहीत ना. हरभरा पेरलं तर ते येत नाही, परत ती उत्पन्न मायनस व्हायला लागले त्याच्यात. आणि सर महायुती सरकारनं 1 रुपयात आम्हाला विमा दिला होता. तर तो विमा 1 रुपयाला दिला, आम्हाला खूप आनंद झाला की बाबा एकनाथ शिंदे असो, कृषी मंत्री धनंजय मुंडे असो, यांनी शेतकऱ्यांना 1 रुपयाला विमा दिला. पण ते 1 रुपया कोणाला गेला? जिओ कंपनीला. म्हणजे शासनानं इतर पैसे जिओ कंपनीला दिले. जिओ कंपनी कोणाची? अंबानी सेटची. तर मग शेतकऱ्यांना 1 रुपयात त्यांनी रिटर्न काहीच दिलं नाही सर. आमच्याकडं मिळालं नाही का विमा? नाही मिळाले सर. एकाला पण नाही मिळाला, कुणालाच नाही. आमच्या इकडे सर हातचं आलेलं पीक आता हे दिसतंय, हे फक्त 50% पीक आहे सर आमच्याकडं. आमच्या इथं हातचं तोंडा घासाला आलेलं पीक अतिवृष्टीमुळे ते निघून गेलं सर. अतिवृष्टीचे पंचनामे केले. पंचनामे करताना सरकारनं आम्हाला सांगितलं की तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल पाहिजे. अरे माझा बाप जर 5वी नापास आहे, तो अँड्रॉइड मोबाईल वापरणार कुठून? त्याला कळणार काय अँड्रॉइड मोबाईलचं? आणि चला मी मदतीला जाईल, पण मी जेव्हा माझ्या बापाचं कष्ट बघतो माझे हात थरथरतात सर. ज्या वेळेस मी शेतात जाऊन ते चिखलात
पडलेलं माझं झाड पाहतो, माझ्या बापानं माझ्या आईनं पिकवलेलं किंवा हे शेतकरी बांधवांना पिकवलेलं, तेव्हा माझे हात थरथरतात सर. आणि आम्ही ते मोठ्या मेहनतीनं आम्ही ते व्हिडिओ करतो, जिओ कंपनीला सेंड करतो, तिथून आम्हाला रिप्लाय येतो की काहीतरी क्युरी राहिलेली आहे ती फिलअप करा. ती फिलअप करता करता आमचं जीवन गेलं, पुढचं पीक आमच्या हाताला यायला लागलं. म्हणजे तो 1 रुपया तर गेला. शासनाने आमच्या नावाखाली जे 15-16 हजार रुपये पर शेतकऱ्यामागे त्या विमा कंपनीला दिले ते सुद्धा गेले. म्हणजे तोच पैसा आम्हाला लाडक्या बहिणीच्या योजनेतून तुम्ही आम्हाला 1500 रुपये देतात. म्हणजे 1500 रुपये तुम्ही माझ्या आईच्या खात्यावर टाकता, पण माझ्या बापाच्या खिशातून 5000 रुपये मारतात, ते कुठे गेले त्याचा सुद्धा हिशोब झाला पाहिजे सर. म्हणजे आम्ही शिकलेलो आहे म्हणूनही बोलू शकतो सर. जो शेतकरी शिकला नाही त्याला विचारायला कळत नाही. आम्हाला हे सांगायचंय की आमच्या बाजूला 40 किलोमीटर 45 किलोमीटर अंतरावर जायकवाडी धरण आहे. 102 TMC पाणी जायकवाडी धरणात येतं. आम्ही मराठवाड्यातल्या आवर्षण भागातले लोक आहोत. एकूण सरासरीपेक्षाही कमी पावसाच्या भागात राहतो. आम्हाला सिंचनासाठी पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी आम्ही झगडतोय. आमच्या इथला लोकप्रतिनिधी त्याच्याबद्दल न बोलता आमच्या लोकांना लाडकी बहीण, निराधाराचे पगार, ह्या सगळ्या विषयावर कुठेतरी दुसरीकडे हे करतो. आमचा प्रश्न मूळ पाण्याचा आहे, सिंचनाचा आहे. सरकारने त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, आमची मागणी. निश्चितपणे सरकारने त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. हा कापूस आहे आणि हा कापूस सरसकट त्याला असा भाव मिळत नाही. म्हणजे जो ते म्हणतात कमीत कमी 10,000 रुपये, पण याच्यामध्ये प्रतवारी असते, म्हणजे क्वालिटीनुसार भाव मिळतो. त्याच्यामध्ये जर कापूस तुम्ही फार दिवस साठवून ठेवला तर त्याचा वजन कमी होतं आणि त्याही पेक्षा जर पाऊस आला किंवा अजून काय अतिवृष्टी आली, साठवायची सोय नसली तर तो खराब होण्याची भीती असते, भिजण्याची भीती असते. त्यामुळे ही सगळी नैसर्गिक संकट आणि आसमानी आणि सुलतानी असं ज्याला म्हणतो आपण, त्या सगळ्या संकटासकट शेतकरी इथे आहे आणि शेतकऱ्याला शेती करून ही मजुरीचं काम करावं लागतंय आणि त्यानंतर त्याच्या खिशात 2 रुपये पडतायत, पण तेही पुरत नाहीयेत. आता सरकारनं विचार करायचा आहे. 20 तारखेला मतदान मागायला तर सगळे पक्ष येत आहेत, या बाजूचे 3, त्या बाजूचे 3, मनसे, परिवर्तन महाशक्ती, वंचित बहुजन आघाडी. पण नुसती आश्वासनं आणि नुसत्या शब्दांचा खेळ, शब्दच्छल करून भागणार नाहीये. ऍक्च्युअल प्रश्न सुटतच नाहीयेत. म्हणजे गेल्या इलेक्शनमध्ये पण तेच, त्याच्या आधीच्या पण तेच आणि त्याच्या आधीच्या पण तेच, यावेळेला पण तेच. तर हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं खरं तर ठोस काहीतरी पावलं उचलली पाहिजेत. कॅमेरामन साईसह अभिजित, मुंबई तक.